चार्जिंग लावा विठ्ठल
आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थ्यं प्रणदपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदं श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख ओम नमो ज्ञानेश्वराय
तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग असून महाराज या अभंगाच्या द्वारा एका अवस्थेमध्ये प्राप्त झालेला अलौकिक अनुभव प्रकट करतायत. विठ्ठला अभंगावर चिंतन देण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा थोडासा. आज ज्यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेले आहात त्या मातोश्री कलाबाई धोंडीराम जाधव यांच्या 13व्या विधीच्या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी, आप्त इष्ट नातेवाईक, सगळी सोयरी मंडळी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजपासून 13 दिवसापूर्वी त्यांनी या मृत्यू लोकातला अखेरचा श्वास घेतला. या सृष्टीचा नियमच आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू ठरलेला आहे. ज्ञानोबाराय म्हटले, उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसा उगवलेला सूर्य अस्ताच्या दिशेने प्रवेश करत असतो, नव्हे नव्हे तो अस्ताला जात असतो, तसा जन्माला आलेला प्रत्येक माणूस त्याचा मृत्यू ठरलेला आहे. ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे जन्म मृत्यूची परंपरा चालू आहे. नव्हे नव्हे ज्ञानोबाराय म्हटले, नवे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने आपण जरा विचार करू गेलो तर शास्त्र असं सांगतंय, ज्या ज्या पदार्थाची उत्पत्ती होते त्या त्या पदार्थाचा नाश होत असतो. जीवाची उत्पत्ती आहे म्हणून जीवाचा नाश ठरलेला आहे. आणि म्हणून अशा बाईंचं आजपासून 13 दिवसापूर्वी त्यांनी तर शास्त्र असं सांगतंय, ज्या ज्या पदार्थाची उत्पत्ती होते त्या त्या पदार्थाचा नाश होत असतो. जीवाची उत्पत्ती आहे म्हणून जीवाचा नाश ठरलेला आहे. आणि म्हणून अशा बाईंचं आजपासून 13 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. वास्तविक कुटुंबाचा विचार करायचा झाला, हे कुटुंब म्हणजे पारमार्थिक क्षेत्रातलं, धार्मिक क्षेत्रातलं निष्ठावंत कुटुंब. पूज्य श्री संत मच्छिंद्रनाथ भाऊ महाराज यांचा सहवास लाभला आणि अगदी थोडा सहवास लाभला. इतरांच्या तुलनेत या परिवाराला भाऊंचा सहवास थोडा लाभला. परंतु पूज्य श्री भाऊंच्या हस्ते 2003 साली साहेबांनी बंगला बांधला आणि त्या बंगल्याच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं पूजनीय दादांच्या हस्ते किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी 8 दिवस उत्सव केला. आणि त्या उत्सवाच्या सांगतेला एकच दिवस भाऊ या ठिकाणी आले.
आणि ताईंनी सांगतेच्या दिवशी भाऊंच्या शुभ हस्ते तुळशी माला गळ्यामध्ये धारण केली आणि आदरणीय साहेबांनी दादांच्या शुभ हस्ते तुळशी माळा धारण केली आणि या परिवाराच्या पारमार्थिक जीवनाला त्या ठिकाणावरून सुरुवात झाली. काय बरं का, गुरु करणं वेगळं आणि गुरु मानणं वेगळं. तुम्ही म्हणाल गुरु करणं आणि गुरु मानणं याच्यात काय फरक आहे? फरक मी तुम्हाला ज्ञानोबराच्या वचनाच्या आधारानं सिद्ध करून देईन. गुरु करायचं म्हणजे काय करायचं, तर गुरुच्या शुभ हस्ते पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायची आणि त्यांना काहीतरी दान दक्षिणा द्यायचं, हे झालं गुरु करणं. पण गुरु मानणं याच्याही पलीकडचं आहे. ज्ञानोबराय म्हटले, जशी गंगा नदी खूप मोठ्या पाण्याचा साठा घेऊन समुद्राला जाऊन मिळते, नवे नवे श्रुती ब्रह्म स्वरूपामध्ये स्थिर होते आणि त्या ब्रह्माचं प्रतिपादन करून मौनावते. एखादी पतिव्रता स्त्री आपल्या स्वतःच्या सह आपल्या अंगी असलेल्या गुण अवगुणांच्या सह आपल्या स्वतःला पतीच्या ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण करते. त्याप्रमाणे ज्यानं आपले बाह्य देहादी आणि अंतर मन बुद्धी प्राण यांच्या हे सर्वच्या सर्व श्रीगुरूंच्या ठिकाणी अर्पण केलं, नवे नवे आपल्या स्वतःला गुरुभक्तीचं घर बनवलं. नवे जसं गुरुदेश ज्या देशात आहे, गुरुचं घर ज्या देशात आहे, तो देश ज्यांच्या मनामध्ये येते त्या देशाला विसरत नाही. जशी विरहणी आपल्या प्रियतम असणाऱ्या पतीला विसरत नाही, ती त्याचं सारखं ध्यान करत असते, तसं गुरुदेश ज्या देशात आहे त्या देशाला जे विसरत नाही. नवे नवे गुरुनी एखादी व्यक्ती त्यांच्याकडे पाठवली किंवा गुरुकुळातील एखादी व्यक्ती त्यांना भेटण्याकरता आली तर त्यांना किती आनंद होतो. ज्ञानोबराय म्हटले, जसं आयुष्य संपलेल्या एखाद्या माणसाला पुन्हा आयुष्याची प्राप्ती व्हावी, नवे नवे सुकलेल्या अंकुरावर अमृताच्या धारेचा वर्षाव व्हावा, नवे नवे डबक्यातल्या पाण्यातला मासा समुद्रातल्या पाण्याला प्राप्त व्हावा, एखाद्या दरिद्री मनुष्याला धनाचा साठा दिसावा, एखाद्या आंधळ्या मनुष्याला दृष्टी प्राप्त व्हावी आणि एखाद्या भिकारी मनुष्याला इंद्रपदाचं राज्य मिळावं. आणि मग या सगळ्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर त्यांना जेवढा आनंद होतो तेवढा ज्याने गुरुला मानलं, गुरु करून मानलं, त्याला गुरु देशातला माणूस पाहिला, गुरुकुळातली एखादी व्यक्ती पाहिली, नवे नवे गुरुनी एखादी व्यक्ती त्याला भेटण्याकरता पाहिली, नवे नवे गुरुकुळातला एखादा पशु पक्षी त्यानं त्याला पाहिला, त्याच्या दृष्टीला पडला, तर तितका आनंद त्याला होत असतो. काय बरं का, एखादी मुलगी जर लग्न करून सासरी आली आणि मग तिला माहेरची एखादी व्यक्ती भेटण्याकरता आली, मग ती मुलगी त्या माहेरच्या व्यक्तीशी अगदी तिचा व्यवहार प्रेमाने असतो. नाही माहेरचं पुत्र जरी आलं तर बाई त्या पुत्र्याशी सुद्धा प्रेमाने बोलत असते. तसं गुरुकुळातला माणूस भेटला, गुरुने पाठवलेला माणूस भेटला, गुरुशी संलग्न असलेला माणूस भेटला, गुरुकुळातले पशु पक्षी भेटले तर यांना केवढा आनंद होतो. नाही माणसं भेटले, पशु पक्षी भेटले, मग आनंद होईल याच्यात नवल नाही. ज्ञानोबराय म्हटले, गुरुकुळातून निस्ता वारा जरी आला त्या वाऱ्याला सुद्धा अशा व्यक्ती लोटांगण घालतात, त्या वाऱ्याची सुद्धा तितकंच आदरातिथ्य करतात, त्याचा पाहुणचार करतात आणि त्या वाऱ्याशी सुद्धा गुरुच्या संबंधानं गुद गोष्टी करतात. याला म्हणायचं गुरु मानणं. विठाला ज्ञानोबराय म्हटले, तरी जळ सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदली, की श्रुती हे महापदी पैठी झाली, नाना वेटाळून जीविते गुणागुण उखिते, प्राणनाथा उचिते दिधले प्रिया,
तैसे सभाय आपुले जेने गुरुकुळी ओपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुग्रह जय देशी तो देशोची वसे मानसी विरहणी का जैसी वल्लभाते. आणि शेवटी ज्ञानोबराय म्हटले ती एकडून येतसे वारा देखो निधावे सामोरा आड पडे म्हणे घरा बिजो की जे. हे झालं गुरु मानणं. विठाला आणखी सांगू गुरु मानणं म्हणजे काय करणं. ज्ञानोबराय म्हटले ये शरीराची माती मेळविनती एक शिती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरूंचे. असं ज्यानं श्री गुरूंना सर्वस्व अर्पण केलं त्याने गुरु केलेही गुरु मानलेही. मला वाटतं या कुटुंबाच्या बाबतीमध्ये ही सगळी ज्ञानोबरायनं आचार्योपासनम पदावर केलेली गुरुसेवेची व्याख्या या कुटुंबाला लागू पडते. या कुटुंबानं पूज्यश्री भाऊंना गुरु केलंही आणि गुरु मानलंही. मी जरा एक गोष्ट जास्त बोलतो. या कुटुंबानं जे भाऊला गुरु केलं ते भाऊंची व्यवस्था पाहून गुरु केलं नाही तर भाऊंची अवस्था पाहून गुरु केलं. कारण अवस्थेवरून अधिकार ठरत असतो. तुकोबरायला देव भेटायला आले तुकोबरायची व्यवस्था पाहून आले नव्हते. मग तुकोबरायची अवस्था पाहून आले होते. तुकोबरायच्या घरची व्यवस्था काय होती हो. महाराज म्हटले घरी मोड किया अवस्था मात्र उच्चतम कोटीतली होती. महाराज म्हटले मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. ही तुकोबरायांची अवस्था. मला वाटतं भाऊंची व्यवस्था सुद्धा तुकोबरायसारखी होती आणि अवस्था सुद्धा तुकोबरायसारखी होती. आणि म्हणून या परिवारानं पूज्यश्री भाऊंना गुरु मानले. सध्याची गुरु मानण्याची पद्धती जरा काही आगळी वेगळी. मला कोणाचा उपहास करायचा नाही पण सध्याची गुरु मानण्याची पद्धती जरा वेगळी आहे. ज्ञानोबराय म्हटले जयाचा सुगुरु वादेके तयाचा मंत्र शिके. माणसं गुरुचं ऐश्वर्य पाहून सध्या गुरु करतात. म्हणजे त्या गुरुला जरा मोठी गाडी असली पाहिजे बसायला, त्याच्या अंगावर सोनं नाणं असलं पाहिजे, त्याला राहायला चांगला मोठा बंगला असला पाहिजे, त्याच्या मागं पुढं 5-50 माणसाचा लवाजमा असला पाहिजे, नव्हे त्याच्या गळ्यामध्ये 5-50-100 माळा असल्या पाहिजे, त्यानं 5-25 ठिकाणी गण लावलेला असला पाहिजे. याचा मला उपहास करायचा नाही पण सध्याची गुरु मानण्याची पद्धती अशी आहे. पण या कुटुंबाने जे पूज्य श्री भाऊंना गुरु मानलं, भाऊंच्यावर श्रद्धा ठेवली, ती भाऊंची हे ऐश्वर्य व्यवस्था पाहून मानली नाही, गुरु केलं नाही, तर पूज्य श्री भाऊंची अवस्था पाहून गुरु केलं. किती निष्ठा असावी. काय झालं, एकदा साहेबांच्याकडे 2 व्यक्ती आल्या. त्या व्यक्तींची नावं मलाही माहिती आहे आणि साहेबाला माहिती.
मी सांगितली असते मला काही भीती नाही, पण जरा कीर्तन संपल्याच्या नंतर विचारा. आणि त्या व्यक्ती साहेबांच्याकडे आल्या आणि साहेबाला सांगितलं, म्हटले साहेब काय नादी लागली तुम्ही महाराजांच्या, काय नादी लागली, ते असेच आहेत. साहेबांनी सांगितलं, म्हटले हे पहा, पूज्य श्री भाऊ म्हणजे भाऊ, पूज्य श्री अण्णा म्हणजे अण्णा, आणि पूज्य श्री भगवान महाराज म्हणजे भगवान महाराज. हे सोडून जर दुसरं काही बोलायचं असलं तर आपल्या इथं बसा म्हटले, नाही तर उठा आपल्या दारात. ही साहेबांची पूज्य श्री भाऊंच्या वरची निष्ठा. जसं तुकोबाराय म्हटले ना, काय म्हटले, एक विधा मी न धरू पालट, न संडू ते वाट सापडले, आम्हा विश्वदासा एक विध भाव न म्हणो या देव अनिकस. ही तुकोबारायची पांडुरंगाच्या बाबतीतली निष्ठा. तशी साहेबांची या परिवाराची पूज्य श्री भाऊंच्यावर आणि भाऊंच्या कुळातील प्रत्येक माणसावर तितकीच निष्ठा. पूज्य श्री भाऊंवरच निष्ठा होती असं नव्हतं, तेवढीच निष्ठा अण्णांच्यावर सुद्धा होती, आणि तेवढीच निष्ठा पूज्य श्री महाराजांच्यावर. आणि तीच परंपरा चालू आहे. त्या परंपरेचं प्रतीक म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठाला किती निष्ठा असावी एखाद्या गुरुबद्दल. अहो साहेबांनी 2015 साली पूज्य श्री भाऊंच्या जन्मशताब्दीचा भव्य आणि दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न केला. त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. कसा उत्सव करावा, आपल्या गुरूंच्या बद्दल आपण किती कृतज्ञता व्यक्त करावी. 3 वर्ष महाराजांना घेऊन साहेब फिरत होते. कीर्तन याच व्यक्तीचं ठेवायचं, गायक असाच बोलवायचा, मृदंगाचार्य असाच बोलवायचा, 108 टाळकरी असले पाहिजे, पारायणाला इतके भाविक बसले पाहिजे. नव्हे रोजच्या जेवणाचा चार्ट सुद्धा बनवला. सकाळी नाश्त्याला काय पदार्थ ठेवायचा, दुपारी जेवणाला काय ठेवायचा आणि संध्याकाळच्या जेवणाला काय ठेवायचा हे तारीख वार टाकून त्या दिवसाचे मेनू ठरलेले होते. किती करावं. त्या मिरवणुकी करता हत्ती आणला, घोडे आणले आणि त्या हत्तीवर आम्हाला बसवलं. आज कीर्तन करायला लावलं याच्यात नवल नाही. तेव्हाचं पॅन्ट शर्टवरच फिरत होतं. त्यावेळेला हत्तीवर बसवलं. आमच्या चुलते पूज्य श्री जयेंद्रानंद गिरीजी महाराज त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मी साहेबांचं वर्णन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांचं सांगायला उभे राहिले काय, ते अजिबात नाही. पण साहेबांनी जे आपल्या गुरूंच्या बद्दल, श्री गुरूंच्या बद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली तिचा उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणून असं हे निष्ठा असणारं, श्रद्धा असणारं कुटुंब, आणि या कुटुंबातील, या कुटुंबाचा आधारस्तंभ मातोश्री कलाबाई धोंडीराम जाधव यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व क्षेत्रातली मंडळी आहेत, धार्मिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गायक, गुणीजन, मृदंगाचार्य सर्वजण उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या भक्तीपरायण आदरणीय भगवानजी महाराज मोरे, आदरणीय सुदर्शन महाराज भोसले, आदरणीय संदीप महाराज लवंडे, आणि ही संस्थेतली सर्व बालक, गावातली सगळी भजनी मंडळ, भोगरकर साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, आदी करून ही सगळीच गावातली मोरे चिंचोऱ्याची भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून समस्त ग्रामस्थ, समस्त कात्रड भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज धस आहेत, दुसरे महाराज, शुभम महाराज, आदी करून सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावानं नतमस्तक होतो, अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल
चिंतन सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या द्वारा एका विशिष्ट अवस्थेमध्ये प्राप्त झालेला अलौकिक अनुभव तुमच्या आमच्या समोर प्रकट करतायत। वास्तविक संतांचा अनुभव प्रकट कशा करता संतांनी केला, तर संतांच्या अनुभवाचा या जगाला फायदा झाला। सांसारिक माणसाचा तुमचा आमचा अनुभव सांगण्यासारखा नसतो। काय आपला अनुभव, एखाद्या बुजुर्ग माणसाला जर आपण विचारू गेलो काय तुमचा अनुभव, तो सांगतो महाराज काय नाही, जन्माला आलो, जन्माला आल्याच्या नंतर थोडं कळायला लागलं, शाळेत गेलो, शाळा शिकलो, शाळा शिकल्याच्या नंतर छोटी मोठी नोकरी पकडली, नोकरी लागली, नोकरी लागल्याच्या नंतर छोकरी मिळाली, मी चतुर्भुज झालो, चतुर्भुज झाल्याच्या नंतर 2-3 मुलं झाली, त्यांना शिकवता शिकवता आयुष्य संपत चाललं। पुढे तेही शिकली, नोकरीला लागली, त्यांचीही लग्न झाली, त्यांनाही मुलं झाली, मग नात नातवंडांना खेळवता खेळवता आयुष्य संपला आपला अनुभव। पण संतांचं मात्र तसं नाही। संतांनी संसार करता करता परमार्थ केला, साधना केली, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, जन्म मरण संपवलं, सच्चिदानंद पद प्राप्त करून घेतलं आणि आपल्या जीवनामध्ये आलेला अलौकिक अनुभव या समाजाच्या कल्याणाकरिता लिहून ठेवला। महाराज म्हटले अंगे अनुभव झाला अंगे अनुभव झाला मज काय अनुभव झाला, संत रज चरणाचा सुखी झालो या सेवने, दुःख नेणे यावरी किंवा अनुभवे आले अंगा, ते या जगा जेतसे किंवा नौक भनेचा कोणी कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे। आम्हाला जो अनुभव आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तो आम्ही समाजाच्या कल्याणाकरिता समाजासमोर प्रगट केला। तसाच एका अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारायला अनुभव आला आणि तो अनुभव चिंतन सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये महाराजांनी प्रगट केला। Oh
जगामध्ये महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात आमचा शेवट गोड झालाय. वास्तविक महाराजांनी या ठिकाणी अंतकाळाचा विचार सांगितला आहे. जरा आपण व्याकरणाच्या दृष्टीने विचार करू गेलो तर काळाचे 3 प्रकार पडतात. प्रारब्धाच्या दृष्टीने माणसाच्या जीवनामध्ये 2 काळ येतात आणि पारमार्थिक दृष्टीने माणसाच्या जीवनामध्ये आणखी 2 काळ येतात. विठाला व्याकरणाच्या दृष्टीने माणसाच्या जीवनामध्ये 3 काळ येतात. पहिला त्याचं नाव भूतकाळ, दुसरा त्याचं नाव वर्तमान काळ आणि तिसरा त्याचं नाव भविष्यकाळ. बहुतेक म्हातारी माणसं आपल्या भूतकाळात रममान आहेत. शिकणारी हुशार मुलं भविष्य काळाचा विचार करतात आणि तरुण मंडळी मात्र वर्तमान काळात रममान आहेत. ही झाली व्याकरणाच्या दृष्टीने काळाची 3 प्रकार. प्रारब्धाच्या दृष्टीने माणसाच्या जीवनामध्ये आणखी 2 काळ येतात. पहिला त्याचं नाव सुकाळ आणि दुसरा त्याचं नाव दुष्काळ. आणि पारमार्थिक दृष्टीने माणसाच्या जीवनामध्ये आणखी 2 काळ येतात. पहिला त्याचं नाव माध्यान्ह काळ आणि दुसरा त्याचं नाव अंतकाळ. मग संत महात्मे या माध्यान्ह काळाकडे लक्ष देत नाही. त्यांचं लक्ष पोटाकडे नाही. नाथ महाराज म्हटले 99% संसारी माणसाचं लक्ष आपल्या माध्यान्ह काळाकडे अर्थात पोटाकडे. जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी नित्य उठोनी खावयाची चिंता आपुल्या हिता नाठविशी. तुमचं आमचं लक्ष ते माध्यान्ह काळाकडे अर्थात पोटाकडे लागले. पण संत याच्याकडे लक्ष देत नाही. ते विचार करतात ते अंतकाळाचा. कारण त्यांना माहित आहे बहुतेक सगळ्यांच्या पोटाची व्यवस्था भगवान परमात्म्यानं आपण सर्वजण आईच्या उदरामध्ये असतानाच केली. तुकोबराय म्हटले गर्भी असा बाळा कोण पाळी त्यांचा लळा. आपली व्यवस्था आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असतानाच पोटाची व्यवस्था देवानं करून ठेवली. नव्हे आपण जन्माला आल्याबरोबर आपल्या करता दुधाची व्यवस्था केली. कोणी केली? बाळा दुधा सवे दोन्ही जन्माला आल्याबरोबर आपल्या करता दुधाची व्यवस्था केली. कशाच्या दर्शकायच्या नाही महाराज आईच्या दुधाची व्यवस्था केली. कबीरदास महाराज याच्या पुढे जाऊन बोलले. कबीरदास महाराज म्हणतात जभी दंत नाही ते तभी दूध दिया अभी दंत दिया तो अन्न न दे. ज्या वेळेला आपल्या मुखामध्ये दात नव्हते त्यावेळेला दुधाची व्यवस्था केली. आता मुखात दात दिले तर जेवण देणार नाही का? आणि म्हणून संत महात्मे ते विचार करतात तो अंतकाळाचा. त्यांचं लक्ष माध्यान्ह काळाकडे नसतं. काय बर का परमात्म्याचा नियमच आहे तो या सृष्टीतला प्रत्येक जीव जेवायला घातल्याशिवाय स्वतः जेवत नाही. पण आपल्याला त्याच्यावर विश्वासच नाही. तुम्हाला मला विश्वास नाही यात नवल नाही. माता लक्ष्मीला सुद्धा देवाच्यावर विश्वास नव्हता. देव सगळ्याला जेवायला घातल्याशिवाय जेवतो का नाही. मग लक्ष्मी मातेनं विचार केला. म्हटली देव सगळ्याला जेवायला घातल्याशिवाय जेवतो का नाही परीक्षा पाहिली पाहिजे. छोटी प्लॅस्टिकची डबी घेतली त्या डबीमध्ये एक मुंगी टाकली कोंडून घेतली. भगवान परमात्म्यानं त्या डबीमध्ये खडी साखरेचा दाणा टाकला आणि मुंगीच्या जेवणाची व्यवस्था केली. लक्ष्मी मातेनं पाहिलं विश्वास पटला. देव सगळ्याला जेवायला घातल्याशिवाय जेवत नाही.
आणि म्हणून संतांनी या सगळ्या गोष्टीची खात्री केली असल्या कारणानं त्यांनी मध्यान्ह काळाचा विचार केला नाही. त्यांनी विचार केला तो अंत काळाचा. एक दिवस आपल्या जीवनाचा शेवट होणार आणि यम आपल्याला न्यायला येणार आणि मग त्यावेळेला आपल्याला कोणीच सोडू शकत नाही. त्यांनी अंतकाळचा विचार केला, कारण ज्या वेळेला यम न्यायला येतो ते अंतकाळचं दुःख काय आगळं वेगळं आहे. नामदेव महाराज म्हणतात, अंतकाळी मी परदेशी ऐशे जाणोनी मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण मी तुझा आलो. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, ती तव निष्ठुर झाली कैसी अंती दुरी राहिली. ज्या आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवलं, ती आई सुद्धा ज्या वेळेला यम न्यायला येतात त्यावेळेला काही करू शकत नाही. नव्हे जो बाप आपल्या मुलाचं सारखं कौतुक करत असतो, तो बाप सुद्धा त्यावेळेला काही करू शकत नाही. मग नामदेव महाराज म्हणतात, जीवे बापाची आवड मुखी घालोनी करी कवड, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दुरी राहिली. नव्हे जे बहीण भाऊ आपण आपले म्हणत राहतो, माझा भाऊ माझी बहीण, ते बहीण भाऊ सुद्धा जवळ येत नाही. महाराज म्हटले, बहिणी बंधूचा कळवळा हे तो जानसी दयाळा, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दुरी राहिली. नाही ज्या पत्नीवर आपण प्रेम केलं, किती प्रेम केलं, जेव्हा पाड माणसं पत्नीवर प्रेम करतात, पण ती पत्नी सुद्धा अंतकाळच्या वेळेला दूर पाठीची बहीण सेवेची कामीन दूर, शेजेची कामीन दूर राहे. महाराज म्हटले, ज्या पत्नी करता आपण आयुष्य खर्च केलं, ती पत्नी सुद्धा दूर राहते. नव्हे ही झाली नामदेव महाराजांची भाषा. नामदेव महाराज जरा मऊ बोलले, पण तुकोबाराय वैराग्याचा पुतळा असल्या कारणानं तुकोबारायनं अगदी कडक शब्दात सांगितलं, काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहाती निराळी रांडा पोरे सकड. महाराजांनी रांडा आणि पोरच शब्द वापरला. किंवा महाराज आणखी एका ठिकाणी म्हणतात, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत, शेवटीचा अंत न पवे कोणी, यमाची हाती बांधून या देती भूषणे काढून. हे काहीच करीत नाहीत, उलटा आपल्या जवळ काही अंगावर आपल्या असलं तर मागची मंडळी ते काढण्याच्या प्रयत्नात असतील. आणि म्हणून संत महात्म्याने विचार केला तो अंत्यकाळाचा, कारण अंत्यकाळी आपल्या बरोबर यातलं कोणीच येत नाही. सुभाषितकार म्हणतात, जे पैसे आपण आयुष्यभर मिळवले, धन मिळवलं, ते धन बँकेत राहतं, पैसे बँकेत राहतात, जनावर गोठ्यात राहतात, पत्नी घराच्या दारातूनच हात वर करून निरोप देते, देह चितेत भस्म होईपर्यंत बरोबर येतो, शेवटी जीवाला मात्र कर्माप्रमाणे स्वर्गात अथवा नरकात जावं लागतं. सुभाषितकार म्हणतात, धनानि भूमो पशवश्य गोष्टे
भार्याग्रहत्वारे जन स्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. मिळवलेला पैसा बँकेत राहतो, पत्नी दारातूनच निरोप देते, जनावर कोठ्यात राहतात, देह चितेत भस्म होईपर्यंत बरोबर येतो, जीव मात्र कर्माप्रमाणे स्वर्गात अथवा नरकात जातो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून संत महात्म्यांनी प्रयत्न केले ते अंतकाळ गोड होण्याकरिता, यमाच्या तावडीतून सुटण्याकरिता. महाराज, यमाच्या तावडीतून सुटायचं म्हणजे नेमकं करायचं काय? तर तुकोबाराय म्हटले, यमाच्या तावडीतून सुटायचं म्हणजे देवाला शरण जायचं, त्याची सर्व भावानं भक्ती करायची. कारण देवाशिवाय यमाच्या तावडीतून दुसरं कोणी सोडवू शकत नाही. काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, देवाशिवाय यमाच्या तावडीतून कोणी सोडवू शकत नाही. एक चक्र पाणी वाचो तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. आणि म्हणून त्यांनी देवाची शरणागती केली, कारण देवाशिवाय यमाच्या तावडीतून दुसरं कोणी सोडू शकत नाही. आणि मग ज्यांनी शेवट गोड होण्याकरिता प्रयत्न केले ते संत काय, गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची 18 लक्षणं सांगितली. कोणकोणती 18 लक्षणं मी सांगतो, तुम्ही मोजा. 18 झाले तर मला सांगा. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जव, गुरुभक्ती, शुचित्व, स्थैर्य, अंतकरण निग्रह, वैराग्य, अनहंकारता म्हणजे अहंकार रहितता, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष यांचा अनुदर्शन, समचित्तत्व, आणखीन अव्यभिचारी भक्ती, अरती, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम. किती झाली? खाली काढणार काय म्हणा, मी कशाला मोठी बरोबर झाली. मग यामध्ये एक ज्ञानोबरायनं आपलं भगवान परमात्म्यानं यामध्ये एक लक्षण सांगितलंय आणि ज्ञानोबरायनं त्याच्यावर भाष्य केलंय. जो मनुष्य जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख आणि दोष यांचं अनुदर्शन करतो तो एक ज्ञानी. म्हणजे मागे झालेल्या जन्माच्या दुःखाची यातना ज्याच्या मनामध्ये सारखी सलत असते आणि ऐन तारुण्यामध्ये ते दुःख पुन्हा येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो. म्हातारपण, रोग, मृत्यू आणि दुःख आणि दोष हे पुन्हा प्राप्त होऊ नये याच्या करता जो प्रयत्न करतो तो एक ज्ञानी आहे. ज्ञानोबराय म्हटले, आणि मृत्यू पुढा आहे तो चिकल्पांतिका पाहे, परी आजचे जो होय सावधू. एक दिवस आपल्या जीवनाचा अंत होणार आहे असं जाणून ज्यानं तो अंत गोड करण्यासाठी, शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न केले तो एक ज्ञानी आहे. ज्ञानोबरायनं आणखी खूप भाष्य केलं. पण काय झालं, इतिहासामध्ये एक सिद्धार्थ नावाचा राजकुमार होऊन गेला. आणि मग हा राजकुमार जन्माला येण्याच्या अगोदरच याच्या वडिलाला राजाला एका भविष्यकारानं सांगितलं. म्हटले, आपल्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो मोठा वैराग्य संपन्न महात्मा असेल. भविष्यकार निघून गेले.
राजानं सिद्धार्थचा जन्म झाल्यापासून त्याला लग्न होऊन 1-2 मुलं होईपर्यंत राजवाड्याच्या बाहेर जाऊ दिलं. मग पुढे सिद्धार्थ मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर राजा निश्चिंत झाला, म्हटला आता काही करत नाही. आणि मग राजा एक दिवस राजनगरीच्या बाहेर काही दौऱ्या करता निघून गेला. राजा बाहेर गेलेला पाहिल्याबरोबर त्या राजकुमारानं प्रधानजीला बरोबर घेतलं आणि राजनगरीच्या बाहेर फिरण्याकरता गेला. निघाला फिरण्याकरता आणि फिरत असताना त्याला समोरून एक म्हातारी व्यक्ती येताना दिसली. राजकुमारानं प्रधानजीला प्रश्न केला, म्हटले प्रधानजी हा काय प्रकार, ही व्यक्ती अशी का दिसते? प्रधानजीनं सांगितलं, म्हटले तो माणूस म्हातारा झाल्या असल्या कारणानं तसा दिसतोय. सिद्धार्थनं राजकुमारानं प्रधानजीला प्रश्न केला, म्हटले म्हणजे माणूस म्हाताराही होतो? प्रधानजीनं सांगितलं, म्हटले माणूस म्हातारा होत नाही, व्हावंच लागत नाही. त्या काळातली गोष्ट आहे. आता माणसं म्हातारी व्हायच्या आधीच सोडून जाते. पण म्हटले माणसाला म्हातारं व्हावंच लागतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला 3 अवस्था आहे. भगवान गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटले देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. पहिली अवस्था तिचं नाव बालपण, दुसरी तिचं नाव तरुणपण आणि तिसरी त्याचं नाव म्हातारपण. ही व्यक्ती म्हातारी झाली असल्या कारणाने तशी दिसते. गेला तो म्हातारा माणूस समोर, हेही दौऱ्याला निघून पुढे चालू लागले. समोरून जात असताना पुन्हा एक रोगी येताना दिसला. त्याला 2-3 जणांना धरून वैद्याकडे चालवलेलं होतं. राजकुमार पुन्हा प्रधानजीला प्रश्न केला, म्हटले प्रधानजी हा काय प्रकार? प्रधानजीला सांगितलं, म्हटले या माणसाला काहीतरी रोग झाला आणि ही बरोबरची मंडळी याला वैद्याकडे घेऊन चालली उपचार करण्याकरता. राजकुमारानं विचारलं, म्हटले म्हणजे माणसाला रोगही होतो का? प्रधानजीनं सांगितलं, म्हटले माणसाला एक रोग होत नाही, हे शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, भांडार. शरीर रोगाचे प्रधानजीने सांगितलं, म्हटले शरीराला एक रोग होत नाही तर हजारो रोग होतात. राजकुमाराला धक्का बसला. चालू लागले पुढं. चालत असताना समोरून एक प्रेत यात्रा येताना दिसली. राजकुमारानं पुन्हा प्रधानजीला प्रश्न केला, म्हटले प्रधानजी हा काय प्रकार? प्रधानजीने सांगितलं, म्हटले हा माणूस मेला, याची अंत्य यात्रा चालली, प्रेत यात्रा चालली. राजकुमार म्हटला म्हणजे माणूस मरतोही? प्रधानजीने सांगितलं, म्हटले माणूस मरत नाही, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला जावंच लागतं. शरीर जाता गवे हे नाशिवंततया स्वभावे. शरीराचा नासणं जाणं हा स्वभाव आहे, मृत्यू येणं हा शरीराचा स्वभाव आहे. गेले राजकुमारन प्रधानजी निघून. मग राजनगरीमध्ये पुन्हा परतले आणि राजकुमार आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या ग्रहामध्ये गेला आणि विचार करू लागला. म्हातारपण, रोग आणि मृत्यू या 3 अवस्थेचा विचार करत असताना त्याला वैराग्य निर्माण झालं. राज्याचा त्याग केला, ऐश्वर्याचा त्याग केला, वनात देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता निघून गेला. मी सांगत होतो, एक वर्ग या जगामध्ये असा आहे
म्हातारपण, मृत्यू, रोग यांचा विचार करून ज्यानं अंतकाळ गोड होण्याकरता प्रयत्न केला त्याला म्हणायचं ज्ञानी. जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य कलुषे, हे अंगान येता देखे दुरुनी जो ज्ञानोबराय म्हटले. या सगळ्या अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदरच त्या अवस्था गोड करण्याकरता, अर्थात मृत्यू गोड करण्याकरता, अंतकाळ गोड करण्याकरता ज्यानं प्रयत्न केले. ज्ञानोबराय आणखी म्हटले, ऐसी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. या सगळ्या अवस्था मला प्राप्त होणार आहेत असं जाणून ज्यानं त्या अवस्था गोड होण्याकरिता, मृत्यू गोड होण्याकरिता, अंतकाळ गोड होण्याकरिता प्रयत्न केले तो एक ज्ञानी आहे. विठ्ठला पण महाराज तुम्ही हे ज्ञानी पुरुषाचं सांगितलं, आम्हाला आमचा अंतकाळ गोड करायचा झाला, शेवट गोड करायचा झाला तर काय करावं लागल असा प्रश्न केल्याच्या नंतर महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. शेवट तो होतो तुझी आणि केल्याच्या नंतर तुकोबाराने त्याचं उत्तर दिलं. शेवट तो होतो तुझी आणि गोड मनवोनी चाड धरीत सो. महाराज म्हटले तुम्ही देवाला धरून जे जे काम कराल ते तुमचं गोड होईल. गोपाळानं देवाला बरोबर घेऊन चोऱ्या केल्या, चोऱ्या, पण चोऱ्यासारखं टाकाऊ माल खपला. नवे नवे सज्जन कसायानं मांस विकलं, मांस, पण ते मांस देवाला बरोबर घेऊन विकलं नाही. देव स्वतः मांस विकण्याकरता देव सज्जन कसायाला सहाय्य करू लागला. कशामुळे झालं तर त्यांनी मांस विकलं पण ते देवाला बरोबर घेऊन विकलं. याचा अर्थ असा नाही तुम्ही म्हणाल मग आम्ही ते सज्जन कसायाचं खपलं, तुमचं खपनच असं मी सांगत नाही, पण तुम्ही देवाला बरोबर घेऊन जे बी काही काम कराल ते तुमचं गोड होईल. आणि देवाला सोडून तुम्ही काही करा, काही करा. ज्ञानोबाराय म्हटले, हरिविना जन्म नरकची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. देवाला सोडून तुम्ही काही बी करा ते वाईटच होणार, गोड होणार नाही. आणि म्हणून देवाला बरोबर घेऊन जे काही कराल ते गोड होईल. महाराज आणखी शेवट गोड कशानं होतो? महाराज म्हटले, ज्याच्या अंतकाळी देवाचं नाव ज्याच्या मुखात आलं सुखा पारणा.
ज्याच्या मुखात आलं त्याचा सुद्धा शेवट गोड होतो. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. आणि मग अंतकाळी देवाचं नाव आपल्या मुखामध्ये यावं असं वाटत असेल आणि आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर जन्मभर परमार्थ करावा लागतो. जन्मभर परमार्थ केला तरच शेवटी देवाचं नाव मुखात येईल. कारण तुम्ही जन्मभर जे केलं ते शेवटी आठवत असतं. तुकोबाराय म्हटले, आम्ही देवाचं नाव आमच्या अंतकाळी येण्याकरिता काय काय प्रयत्न केले. नवे नवे आम्ही आमचा जीव ओवाळून देवाच्या पायावर अर्पण केला. आठवावा देव मरणाचे काळी मनवोनी बळी जीव दिला. देवदेवोनी उदार भक्ता देतो अमर पदे. देसान म्हणे साना थोर वैर्यासी तेची दे हे सार्थक अंते वासुदेव आद्य छंदे. देखा अजामिळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे. कशाचा परिणाम? शेवटी देवाचं नाव मुखामध्ये आलं, त्याचा शेवट गोड झाला, अंतकाळ चांगला झाला. मग शेवट गोड व्हावा आणि अंतकाळी देवाचं नाव मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर जन्मभर परमार्थ करावा लागतो. जसं परीक्षेत चांगले मार्क मिळून विद्यार्थी पास व्हावा या अपेक्षेनं वर्षभर चांगला अभ्यास करतो आणि मग वर्षभर चांगला अभ्यास केला तरच त्याला चांगले मार्क मिळून तो पास होत असतो. तसं मरताना देवाचं नाव मुखामध्ये यावं असं वाटत असेल तर जन्मभर परमार्थ करावा लागतो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पगो रिटायर झाल्याच्या नंतर, ज्ञानोबाराय म्हटले रिटायर झाल्याच्या नंतर ते तुमच्या सवडीवर जमणार नाही. मग ज्ञानोबाराय म्हटले, काही माणसानं आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर साधना केली, पण केलेली सगळी साधना शेवटी वायाला गेली. एकाच ओवीत ज्ञानोबारायनं दृष्टांत सिद्धांत दिला. जसं नावाडी नाव कडेला समुद्राच्या काठावर आणून लावतो. अनेक नावा समुद्राच्या काठावर आणून लावतो, पण अचानक वादळ निर्माण होतं, काठावर आलेल्या नावा पाण्यात बुडतात. त्याप्रमाणे ज्या काही माणसांनी आयुष्यभर साधना केली, पण केलेली सगळी साधना शेवटी वाया गेली. ज्ञानोबाराय म्हटले, जैसी नाव थडिये ठाकिता तरी वर पडी होय दुर्वाता परी चुकली आई मागवता आपाओ पावे. आणि म्हणून साठीच्या पुढं रिटायर झाल्यावर परमार्थ जमत नसतो. जन्मभर परमार्थच करावं लागेल, त्यावेळेला शेवटी देवाचं नाव मुखात येईल. जन्मभर संसार केला, शेवटी देव संसारच ध्यानात येईल. काय झालं, एका गावामध्ये अतिशय नालायक मनुष्य राहत होता. म्हणा तू डायरेक्ट नालायक दुसरा शब्दच काही वापरला ना. नालायक काय म्हणलो याचं उत्तर सांगतो. कारण त्यानं सगळं आंबाट चिंबाट सगळं खाल्लेलं होतं, काही सोडलेलं नव्हतं. एकादशी नाही, द्वादशी नाही, सोमवार नाही, काहीच नाही. सगळं वाईट वागलेला मनुष्य कधी देवाला हात सुद्धा जोडले नाही, देवाच्या दर्शन सुद्धा देवाचं कधी घेतलं नाही. नवे देवाचं नाव सुद्धा त्याच्या मुखाला कधी आलं. आणि मग असा माणूस मरण्याच्या वेळेला त्याची वाचा बंद होत चालली होती आणि अगदी मोजके शब्द तोंडातून निघत होते. फक्त एवढंच म्हणत होता, वा केसू. मुलं जवळच होती, मुलं सद्भाविक होती. त्यांनी विचार केला, म्हटले आपल्या बापाने कधी देवाला जन्मात हात जोडले नाही, देवाचं नाव मुखाला आलं नाही. बहुतेक मारताना म्हाताऱ्याला देवाचं नाव घ्यायचं दिसतंय. त्यांना असं वाटलं, म्हातारा वा म्हणते याचा अर्थ वासुदेव म्हणते, के म्हणते याचा अर्थ केशव म्हणते, सु म्हणते याचा अर्थ सुदामा म्हणते. मग म्हटले बापाचं नाव, आपलं देवाचं नाव बापाच्या मुखात येते. शेवटी वाचा चालू झाली पाहिजे, म्हटले अक्षर स्पष्ट झाली पाहिजे, काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मग गेलं म्हातारा नगरमध्ये आणि सगळ्यात मोठं नगरचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यात ऍडमिट केलं. डॉक्टरला सांगितलं, म्हटले काही करा पण आमचा बाप बोलू लागला पाहिजे. डॉक्टरनं 2-3 लाख रुपये किमतीचं इंजेक्शन दिलं, म्हातारा बोलायला लागली. आणि मग म्हातारा पोर जवळ आल्याच्या नंतर म्हटलं, का रे मूर्खांनो, म्हटलं किती वेळचं सांगतो ते वास रुकेर सुनी खाते. म्हटलं अहो कशाचा परिणाम आहे? जन्मभर संसार केला, मरताना काय देव ध्यानात येईल का? संसारातल्याच गोष्टी ध्यानात येणार. आणि म्हणून तुम्ही जन्मभर जे कराल ते मरताना शेवटी ध्यानात येईल. म्हणून जन्मभर परमार्थ करा, मरताना सुद्धा अंतकाळच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येईल.
महाराज अंतकळी देवाचं नाव मुखात आलं काय, कोणाचंही नाव आलं काय, याचा आणि याचा जन्म आपलं शेवट गोड होण्याचा काय संबंध आहे? महाराज म्हटले जसं मरताना जशा वासना तसा पुढचा जन्म. भरत राजा सगळ्या ऐश्वर्याचा त्याग करून वनात निघून गेला. कशा करता? देवाची प्राप्ती मिळवून देव प्राप्त करून घेण्याकरता, देवाला मिळवून घेण्याकरता. परिणाम तिथं गेल्याच्या नंतर पाळलेल्या हरणाच्या पारसावर वासना गेली. त्याचा परिणाम काय झाला? पुढचा जन्म हरणाचा मिळाला. झाला तो घाताला वासने. वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्म धरी. कशाचा परिणाम? मरताना जशा वासना तसा पुढचा जन्म. आणि म्हणून पुढचा जन्म चांगला मिळावा असं वाटत असेल किंवा आपला अंतकाळ चांगला व्हावा असं वाटत असेल तर अंतकाळी देवाचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. काय बरं का, काही माणसांनी आपला शेवट प्रयत्नानं गोड करून घेतला आणि काही माणसाचा शेवट सहजासहजी गोड झाला. कोणाचा शेवट प्रयत्नानं गोड झाला? जरा पुराणात पाहू गेलो, संत वाङ्मयाचा विचार करू गेलो तर अजामिळेचा आणि गणिकेचा शेवट प्रयत्नानं गोड झाला. या दोघांच्याही पूर्व आयुष्याचा विचार करायचा झाला तर दोघांचं आयुष्य पापमय. पण अगदी शेवटी देवाचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, त्याचा परिणाम वैकुंठाची प्राप्ती झाली. मी बोलत नाही, तुकोबारांची भाषा आहे. महाराज म्हटले अजामिळांत मरणासी आला, तो वरी स्मरला नाही तुझं, प्राणदाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. हे झालं अजामिळेचं. आणि गणिकेच्या पूर्वाविष्याचा विचार करू गेलो तर त्या गणिकेचं पूर्वाविष्य सुद्धा पापमय. पण त्या गणिकेनं अगदी शेवटी परमात्म्याचं चिंतन केलं, स्मरण केलं, त्याचा परिणाम वैकुंठाची प्राप्ती झाली. अंतकाळी गणिका पक्षियाच्या छंदे राम राम पदे उच्चारिल, तव त्या दिननाथा कृपा आली कैसी, त्याने ती वैकुंठाची नेली. हा झाला प्रयत्नानं शेवट गोड. विठाला आणखी प्रयत्नानं शेवट गोड कोणाचा होतो? समाजामध्ये आपल्याला काही माणसं पाहायला मिळतात ज्यांनी जन्माला आल्यापासून अगदी शेवट अवस्था प्राप्त होईपर्यंत देवाचं नाव कधी मुखानं घेतलं नाही. सगळीच्या सगळी पाप कृत्य केली. अशी माणसं सुद्धा शेवटी त्यांना महात्म्याचं मार्गदर्शन मिळालं, संतांची भेटी झाली, त्या मार्गदर्शनाच्या बळावर तीव्र साधना केली, त्या साधनेचा परिणाम शेवट गोड झाला. मी माझ्या पदरचं बोलत नाही, ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हटले एक व्यक्ती नदीच्या पाण्यामध्ये पडला. यावर्षी पाऊस झाला, असाच पाऊस जास्त झाला, नदीला पूर आला. मग गावातली बरेच माणसं तो पूर पाहण्याकरता गेला. बाकीची माणसं लांबून दुरून पाणी पाहत होते. पण जरा एक अतिशहाणा होता, म्हटलं जरा मध्ये जाऊन पाहू पाणी किती काही. गेला मध्ये, पाण्याचा वेग जास्त, जोर जास्त, त्या वेगानं तो त्या पाण्यात वाहू लागला. बरीच माणसं जवळ होती, पण जवळ असून सुद्धा वाचवता येत नव्हतं. गेला पाण्यात वाहून, बुडाला. मग यांनी 2-3 दिवस वाट पाहिली, आणि वाट पाहिल्याच्या नंतर 2-3 दिवस तो काय आलाच नाही. मग यांनी असं गृहीत धरलं बहुतेक मेला असला पाहिजे. मग यांनी ज्या दिवशी पाण्यात पडला त्या दिवसापासून 10 दिवस मोजले, 10व्याच्या दिवशी धावा करून टाकला. नाही पुढचा 13व्याचा कार्यक्रम करून टाकला. पण प्रकार असा झाला की पाण्यात पडलं, वाहून गेलं. ते बरेच लांब गेल्याच्या नंतर त्याच्या हाताला एका झाडाची मुळी लागली, आणि त्या मुळीचा आधार घेऊन ते नदीच्या काठावर आलं. 2-3 महिन्यानं गावात आलं.
तसंच ज्ञानोबाराय म्हटले काही माणसांनी आयुष्यभर वाईट वागले, पाप केलं, पण शेवटी शेवटी त्या मुळीच्या आधारासारखे संत संत महात्म्यांची भेटी झाली आणि मग संतांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या बळावर तीव्र साधना केली आणि आपला शेवट गोड करून घेतला. ज्ञानोबाराय म्हटले तो आधी तरी दुराचारी सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडाला महापुरी नमर तू निघाला. याला पुरावा घ्या आणखी. पंचदशीचं पहिलं प्रकरण, त्या पहिल्या प्रकरणात 30 आणि 31 क्रमांकाचा श्लोक. त्या श्लोकामध्ये असं त्या श्लोकाचा अर्थ आहे, एक भुंगा नदीच्या पाण्यात पडला. मग नदीच्या पाण्यात पडलेला भुंगा त्या पाण्याच्या वेगानं वाहू लागला. वाहत होता पण काठावर येण्याकरताही प्रयत्न करत होता. जवळ जवळ यायचा, पुन्हा पाण्याची लहर आली, लाट आली का त्या लाटेनं पुन्हा पाण्यामध्ये जायचा. पुष्कळ प्रयत्न केले पण काय काठावर येत नव्हता, पाण्यातून बाजूला निघत नव्हता. त्या भुंग्याच्या सत्कर्माचा पूर्व पुण्याचा परिपाक झाला आणि त्याला दयालू अंतःकरणाच्या मनुष्यानं पाहिलं. त्यानं त्याला एका कागदावर घेतलं आणि पाण्यातून बाजूला काढून टाकलं. पंचदशीकार म्हणतात, नद्या किटा युवा वर्ता दावर्तांतर माठुते व्रजंतो जन्मने जन्म लभन्ते नैव निवृत्तिम सत्कर्म परिपाकाते करुणा निधिनो धृतः प्राप्य तीरतरुच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम. हा झाला प्रयत्नानं शेवट गोड. सांगितली होती काही माणसाचा शेवट सहजासहजी गोड होतो. कोणाचा शेवट सहजासहजी गोड होतो अण्णा? ज्या माणसाचा काशीमध्ये मृत्यू होतो त्या माणसाचा शेवट गोड होतो. मग असंच कीर्तनात ऐकले जणांना, म्हटला काशीमध्ये मरणाऱ्या माणसाचा उद्धार होतो. गेला मग कुठं, कशाला मारायला गेला? एवढं पाप केलेलं होतं, एवढं पाप केलेलं होतं. 2-3 वर्ष काशीत राहिला, मृत्यू काही येत नव्हता. मग एक दिवस नातवंडाचं लग्न ठरलं घरी. घरून फोन केला, म्हटले बाबा आपल्या बाळूचं लग्न आहे, तुम्ही लग्नाला आलं पाहिजे. म्हाताऱ्यानं सांगितलं, म्हटलं लग्नाला येऊन काय उपयोग आहे, मी मरण्याकरता काशीला आलोय. म्हटलं तिकडं आल्यानंतर मला जर मृत्यू आला तर इथं राहिलेल्या 2-3 वर्षाचा काय उपयोग? पण जरा नातवंडानं जास्तच आग्रह केला आणि मग आग्रहाच्या पोटी नातवंडानं सांगितलं, म्हटले काय नाही, संध्याकाळी बसा ट्रेनला, दुसऱ्या दिवशी सकाळी गावात स्टँडवर उतरा, आपल्या स्टेशनवर उतरा, गावात या, दुपारी लग्न करा, पुन्हा संध्याकाळी बसा माघारी जा. नातवंडाचा आग्रह झाला. म्हातारं रात्री ट्रेन पकडली ना आलं गावात. दुसऱ्या दिवशी स्टेशनवर आलं, स्टेशनवरून गावात आलं, गावाच्या वेशीत पाय ठेवल्याबरोबर मरून पडलं. कशाचा परिणाम? पापाचा परिणाम. ज्ञानोबाराय म्हटले काशीमध्ये मरणाऱ्या माणसाचा उद्धार होतो, मोक्ष प्राप्ती होते, पण तिथं शरीर वेचावं लागतं. मग काशीमध्ये मरणाऱ्या माणसाचा शेवट गोड होतो, कारण भगवान शंकर त्या मरणाऱ्या माणसाच्या कानामध्ये तारक मंत्राचा जप करतात. उपदेश करी विश्वनाथकानी वाराणसी मध्ये प्राणी मरी मरणाची अंती राममणी जरी नलगे यमपुरी जावे तया. हा झाला सहजासहजी शेवट गोड. विठाला विठाला. आणखी काही माणसानं आपला शेवट प्रयत्नानं गोड करून घेतला. कोणी आणखी शेवट प्रयत्नानं गोड करून घेतला. चला पुराणामध्ये 2 राजानं आपल्या कर्तृत्वानं आपल्या जीवनाचा अंत शेवट गोड करून घेतला. पहिला त्याचं नाव खटवांग राजा आणि दुसरा त्याचं नाव परीक्षिती राजा. खटवांग राजा स्वर्गामध्ये देवदानवाचं युद्ध चाललं, मग त्या युद्धाला मदत म्हणून देवाला मदत म्हणून खटवांग राजा स्वर्गामध्ये गेला. मदत केली, देवाला विजय मिळवून दिला आणि खाली पुन्हा माघारी निघाला मृत्यू लोकात येण्याकरता. सगळे देव विजयी झाल्यामुळं प्रसन्न झाले होते, मदत केल्यामुळे प्रसन्न होते. देवाने सांगितलं, म्हटले राजा, म्हटलं मी चाललो. देवानं सांगितलं, म्हटले आम्ही प्रसन्न आहोत, तुला काय पाहिजे ते मागून घे. राजानं सांगितलं, म्हटले दुसरं काहीच देऊ नका, फक्त माझं आयुष्य किती शिल्लक राहिलं तेवढं सांगा.
देवानं जरा हिस्ट्री चेक केली, राजाचा बायो चेक केला. चेक केल्याच्या नंतर सांगितलं म्हटले तुझं फक्त 1 तास तुझ्याकडे शिल्लक राहिला. 1 तास शिल्लक राहिलं असं वाक्य कानावर पडल्या बरोबर त्यानं चिंतनाला सुरुवात केली, नामस्मरणाला सुरुवात केली आणि त्या 1 तासामध्ये आपला शेवट गोड करून घेतला. मी बोलत नाही, नाथ महाराजांची भाषा. भाग्यदशा कैची प्राप्त झाली. हा झाला प्रयत्नानं शेवट गोड. आणि दुसरा राजा, त्याचं नाव मी सांगितलं होतं परीक्षिती राजा. परीक्षिती राजाला ऋषीचा शाप मिळाला आणि तो शाप मिळाल्यामुळे परीक्षिती राजानं भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा केला. परमात्मा प्रगट झाले, घडलेली सगळी गोष्ट परमात्म्याला सांगितली. परमात्म्यानं शुकाचार्याला सांगितलं, शुकाचार्यानं 7 दिवस भागवत सांगितलं आणि 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार झाला. महाराज श्रवणी परीक्षिती करला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. परीक्षिती राजाचा शेवट गोड झाला, अंतकाळ चांगला झाला. त्याचं कारण त्यानं प्रयत्न केले, प्रयत्नाच्या बळावर त्याचा शेवट गोड झाला. हा झाला प्रयत्नानं शेवट गोड. मी सांगितलं होतं सहजासहजी काही माणसाचा शेवट गोड होतो आणि प्रयत्नानं काही माणसाचा शेवट गोड होतो. सहजासहजी आणखी कोणाचा शेवट गोड झाला हो? रामायणामध्ये अनेक कथा उदाहरणं पाहायला मिळतील. त्यामध्ये जटायूचं उदाहरण आपण पाहू शकतो. जटायू ज्या वेळेला रावण सीता मातेला नेण्याकरता आला, अपहरण करून घेऊन चालला, त्यावेळेला जटायूनं रावणाला प्रतिकार केला. जटायूनं रावणाच्या बरोबर युद्ध केलं, पण रावणानं कपटी बुद्धीनं जटायूला विचारलं तुझे प्राण कशात आहे? जटायूनं सांगितलं म्हटले माझे प्राण माझ्या पंखात आहे. रावणानं त्याचे 2ही पंख छाटले आणि जटायू धर्मिस्थ पडला. आणि मग प्रकार असा झाला, ज्या रस्त्यानं रावणानं सीता मातेला नेलं होतं त्याच रस्त्यानं प्रभू रामचंद्र सीता मातेच्या शोधार्थ निघाले. जात असताना रस्त्यामध्ये जटायू पडलेला दिसला. प्रभू रामचंद्र जवळ गेले, जटायूचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितलं मी तुम्हाला दिव्य देह देतो. जटायूनं सांगितलं म्हटले प्रभू नाही, ज्या मनुष्य पाप्यातल्या पापी मनुष्याच्या अधमातल्या अधम मनुष्याच्या मुखामध्ये तुमचं नाव आलं तरी तो मनुष्य मुक्त होतो, त्याचा उद्धार होतो. त्या प्रभू रामचंद्राच्या समोर माझा प्राण जाते म्हटले कशाला देह ठेवायचा, प्राण सोडून दिले. आणि दुसरं उदाहरण ते वालीचं. वालीनं सुद्धा प्रभू रामचंद्राच्या समोर प्राण सोडले आणि त्यांच्या स्वरूपामध्ये लीन झाले. हा झाला सहजासहजी शेवट गोड. काहींचा प्रयत्नानं शेवट गोड होतो, काहींचा सहजासहजी शेवट गोड होतो. महाराज शेवट गोड होण्याकरता एक तर देवाला बरोबर घ्यायला पाहिजे, नाहीतर अंतकाळी देवाचं नाव मुखामध्ये यायला पाहिजे. ही दोन्ही साधनं जरा आमच्या दृष्टीनं खडतरच वाटतात. आणखी सोपं साधन सांगा. महाराज म्हटले सोपं साधन सांगतो. आणखी शेवट गोड कशानं होतो? ज्या मनुष्याला मरण्याच्या अगोदर देवानं साक्षात दर्शन दिलं त्याचा शेवट गोड होतो. ते मरण आईलीचकडे मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणिकेकडे जातील केवी बरवा फळला शकून अवघा निरसला अशीन तुमचे झाली दर्शन जन्म मरण नाही आता. ज्याला मरण्याच्या अगोदर देवानं दर्शन दिलं त्याचा सुद्धा शेवट गोड झाला. तुकोबारायच्या बाबतीत तर अद्भुत घटना घडली. तुकोबारायला नेण्याकरता जगाचा मालक साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आला आणि विमानात बसून जगद्गुरु तुकोबारायला वैकुंठाला घेऊन गेला. महाराज म्हटले पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार भूक मोडकी जर जर. मला वाटतं ही तुकोबारायांची अवस्था. अधिकार
कोणती अवस्था? आपण 3 अवस्थेचा विचार करू शकतो. पहिली अवस्था ती बद्ध जीवाची अवस्था, दुसरी अवस्था तिचं नाव जीवनमुक्त, आणि तिसरी अवस्था तिचं नाव विदेहमुक्त. पण तुकोबराय ज्या अर्थी म्हणतात माझा शेवट गोड झाला, त्या अर्थी तुकोबरायचं हे बोलणं जीवनमुक्त अवस्थेतलं असलं पाहिजे. आणि म्हणून जीवनमुक्त अवस्थेमध्ये तुकोबराय म्हणतात माझा शेवट गोड झालाय, कारण मला भगवान परमात्म्यानं दर्शन दिलं, नवे नवे देव आला, आणि देवानं तुकोबरायला विमानात बसवलं आणि वैकुंठाला घेऊन गेला. जगाचा मालक यावान तुकोबरायला वैकुंठाला घेऊन जावं. महाराज म्हटले अंतकाळी विठवा मासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. आणि म्हणूनच महाराज म्हणतात माझा माझा बहु गोड झाला, माझा शेवट गोड झाला, माझ्या जन्म मरणाचा अंत झाला, म्हणजे शेवट गोड झाला. महाराज आणखी काही पुरावा आपला शेवट गोड झाला याला? असा पुरावा विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महाराज म्हणतात मी निजाच्या माहेराला आलो. निजाच्या माहेराला आले म्हणजे काय हो? अगदी सोप्या शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगतो. महाराज म्हणतात मी माझ्या मूळच्या रूपामध्ये आलो. जीवपणा संपला, शिवपणा प्राप्त झाला. तुका म्हणे घालो जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाची. महाराज म्हणतात माझ्या मूळच्या रूपात आलो, जीवपणा टाकला, शिवपणा प्राप्त करून घेतला. महाराज जीवपणा कधी जाईल आणि शिवपणा कधी प्राप्त होईल? महाराज म्हटले तुम्ही परमात्म्याला जाऊन मिळाले तरच तुमचा जीवपणा जाईल आणि शिवपणा प्राप्त होईल. कारण प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हटले मम एव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. म्हणून देवाला मिळाल्याशिवाय तुम्ही मूळच्या रूपामध्ये येणार नाही. काय झालं? एका ग्रहस्थाच्या घरातला गॅस संपला. शहरात राहणारं कुटुंब, संध्याकाळची वेळ, गॅस संपला, स्वयंपाक तर केला पाहिजे. स्टोव्ह होता पण रॉकेल मिळत नव्हतं. आणि शहर म्हटल्याच्या नंतर तिथं सरपणाची काही व्यवस्थाही नव्हती. मग पत्नीनं सांगितलं, म्हटले काय करा, दुकानात जाऊन दुकानातून कोळसे घेऊया. पत्नीची ऑर्डर निघाली, आदेश झाला, निघाला. कोळसे आणण्याकरता पांढरी शुभ्र कपडे अंगामध्ये घातली, गेला कोळशाच्या दुकानामध्ये. कोळसे विकत घेतले, पिशवी भरली. ज्या पिशवीमध्ये कोळसे भरले ती पिशवी थोडी कमकुवत झालेली होती. कोळशाच्या वजनानं त्या पिशवीला छिद्र पडलं, त्या पिशवीतून एक एक कोळसा खाली पडू लागला. पण कोळसा खाली पडत असताना तो कोळसा पिशवीतून खाली पडायचा आणि याच्या पॅन्टवर पडून मग खाली पडायचा.
आता यानं पांढरे शुभ्र कपडे घातलेले, कोळशामुळे याची पॅन्ट काळी होऊ लागली. लोकांनी याला पाहिलं तर लोक हसायला लागले. यानं विचार केला, म्हटलं काय प्रकार झाला होता. मला पाहिल्याच्या नंतर माणसं हसतात. घरापर्यंत येईपर्यंत याचं लक्षच नाही, इकडे तिकडे पाहत चाललाय. मग घरी आल्याच्या नंतर घराच्या जवळ राहणारे लोक याला पाहून हसायला लागले. मग म्हटलं काय झाले, पाहिलं पाहिजे म्हणून खाली पाहिलं तर म्हटलं अरे आपली पॅन्ट सगळी काळी झाली. राग आला असा घरात चप्पल बाजूला सोडली गेला, तसाच बाथरूम मध्ये गेला आणि लाईट बॉय साबण कोळशाला लावून कोळसे धुऊ लागला. कशामुळं? अरे म्हटलं या कोळशामुळं माझी पॅन्ट काळी झाली ना, या कोळशाचा रंग बदलवून टाकतो म्हटला. लागला कोळशात व्हायला, साबण लावायचा, पाणी सोडायचा. पत्नीनं पाहिलं, म्हटली काय करताय? जवळ गेली, विचारलं काय करतात? त्यानं सांगितलं, म्हटलं या कोळशामुळं माझी पॅन्ट काळी झाली. म्हटली या कोळशाचा धुवून रंगच बदलून टाकतो म्हटलं. पत्नीने सांगितलं, म्हटली किती प्रयत्न केले तर रंग बदलणार नाही, पण ऐकायलाच तयार नाही. मग तिनं याच्या घराजवळ राहणाऱ्या त्याच्या मित्राला बोलावून घेतलं आणि सांगितलं, म्हटले आल्यापासून कोळशे धुण्याच्या प्रयत्नात आहे. मित्र जवळ गेला, पाहिलं, म्हटलं काय करतो? यानं सांगितलं, म्हटलं या कोळशामुळे माझी पॅन्ट काळी झाली ना, या कोळशाचा रंगच बदलून टाकतो म्हटला धुवून. मित्रानं सांगितलं, म्हटले तुझा रंग बदलन पण कोळशाचा काय बदलायचा नाही, प्रयत्न करू नको. पण तो काही ऐकायलाच तयार नाही. मग तो याचाच मित्र, मित्रानं विचार केला, म्हटलं याला असं नाही. म्हटला मित्रानं सांगितलं, म्हणजे तुला कोळशाचा रंग बदलावायचा ना. म्हटलं भर, म्हटलं सगळे कोळशे पिशवी पण चल माझ्या बरोबर. यानं मित्रानं सांगितल्यामुळे सगळे कोळशे पिशवीत भरले, निघाला त्याच्या बरोबर. बऱ्याच दूरवर गेल्याच्या नंतर लोहाराचा भाता तिथे दिसला. मित्रानं सांगितलं, म्हटलं ही सगळी कोळशे लोहाराच्या भात्यात टाक. मित्रानं सांगितल्यामुळे यानं सगळी कोळशे त्या लोहाराच्या भात्यात टाकल्या बरोबर त्या भात्यातल्या अग्नीमुळे ज्या कोळशाचा रंग काळा झाला होता, त्याच अग्नीमुळे ते कोळशे पुन्हा लाल झाली. दृष्टांत संपला. सिद्धांत एवढाच आहे, जीव हा देवाचा अंश आहे आणि म्हणून तो परमात्म्याला मिळाल्याशिवाय मूळच्या रूपामध्ये येत नाही. तुकोबराय म्हणतात, आम्ही तो निर्गुण निराकार परमात्मा मिळवून घेतला, त्या परमात्म्याने आम्हाला सगुण साकार रूपामध्ये दर्शन घेतलं. पण महाराज तुम्ही तो देव मिळवण्याकरता काही सायास केले का नाही? तुकोबराय म्हटले हो केले सायास, कारण प्रयत्न केल्याशिवाय, सायास केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. सायास केली वाचून येते नाही, भविष्यावरी काही घालू नये. जसं परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याकरता, डॉक्टर, वकील, इंजिनियर होण्याकरता चांगला अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, मगच माणूस डॉक्टर, वकील, इंजिनियर होत असतो. तसं देव मिळवण्याकरता सुद्धा कष्ट करावे लागतात. किती कष्ट केले निळोबराय म्हणतात, याची लागी होते जेल भोग, याची लागी केले नाना याग, याची लागी अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. पूर्ण गवळण पाहून घ्या. महाराज म्हणतात, आम्ही तो देव मिळवण्याकरता खूप सायास केले, खूप कष्ट केले. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आम्ही केलेल्या कष्टाला, प्रयत्नाला यश आलं, त्या केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि आमच्या जीवनातलं आम्ही होतं नव्हतं तेवढं सगळ्याच्या सगळं दुःख विसरून गेलो. अभंगाचं तृतीय परिहार
मध्ये महाराज म्हणतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आम्ही आमच्या जीवनातलं सगळं दुःख विसरलो. त्या परमात्म्याला मिळवण्याकरता आम्ही कष्ट केले. त्या कष्टाचं चीज झालं. जीवनातलं सगळं दुःख विसरलो. जसं परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याकरता विद्यार्थी कष्ट करतात, अभ्यास करतात आणि एकदा मार्क मिळाले, परीक्षा झाली, चांगले मार्क्स मिळाले, मग केलेले कष्ट माणूस ते विद्यार्थी विसरून जातात. नवे सध्या वारंवार कशातून सध्या महानगरपालिका झाल्यात, नगरपालिका झाल्यात, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत समिती येणार आहे. मग त्या निवडणुकीकरता उमेदवार उभे राहतात. उभे राहिलेले उमेदवार निवडून येण्याकरता किती प्रयत्न करतात? खूप प्रयत्न करतात. पण एकदा निवडून आले मग त्या विजयाच्या आनंदामध्ये निवडून येण्याकरिता केलेली सगळी कष्ट विसरून जातात. तद्वत तुकोबाराय म्हणतात आम्ही तो परमात्मा मिळवण्याकरता कष्ट केले, तो कष्टाचं चीज झालं, तो परमात्मा आम्हाला मिळाला, आमच्या जीवनातलं सगळं दुःख संपलं. पण तुकोबाराय तुम्ही तो देव मिळवण्याकरता कोणतं सोपं साधन केलं? काही यज्ञ यागादी क्रिया केल्या का? महाराज म्हटले नाही. तप तप जीवासी आटणी मनासी दाटणी नाही केली निजलिया धाई फोकारिया धावा साकळी ती देवा नाही तुझं नाही अनुनिया समर्पिले जळ सेवा समर्पिले जळ सेवा ते केवळ चिंतनाची. तुका म्हणे आम्ही वेचले उत्तरे घेतला उदारे माय बाप. आम्ही फक्त तो परमात्मा आमच्या वाणीनं मिळवला. आणि ज्या वाणीनं तो परमात्मा आम्ही मिळवला ती वाणी आता आमची शांत झाली, आनंद उपभोगते. महाराज शेवटच्या कडव्यामध्ये तुका म्हणे
शेवटच्याकडे जाऊन महाराज म्हणतात तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. महाराज म्हणतात आम्ही ज्या वाणीचा उपयोग करून तो परमात्मा मिळवला ती वाणी आमची आता शांत झाली. जसं साधनानं साध्य मिळावं आणि मग ते साधनच बाजूला जावं. ज्ञानोबराय म्हटले तृप्ती झाली आदेशी साधने सरतिया पैसी देखे आत्मदृष्टी तैसी कर्मे नाही. तसं त्याप्रमाणे महाराज म्हटले ज्या वाणीनं तो परमात्मा आम्ही मिळवला ती वाणी आमची आता शांत झाली. फक्त आनंद उपभोगत आहे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. असो आपली वेळ झाली. वेळ संपून गेली. 10 ते 12 टाइमिंग होता. बहुतेक 12:30 वाजले असते पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता उपस्थित झाला आहात. त्या पुंड कुटुंबाचा आधारस्तंभ कुटुंबातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व मातोश्री कलाबाई धोंडीराम जाधव यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. त्यामध्ये अर्थात या पुंड कुटुंबियाला भेट देण्याकरिता युवा नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक माननीय अक्षयदादा करगेल या ठिकाणी झालेले आहे. आणि ही सगळी प्रेमाची म्हणजे पहिल्यांदाच बोलून गेलो. साहेबांनी पूज्यश्री भाऊंच्या परिवारावर खूप प्रेम केलं.
खूप श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा परिणाम ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि म्हणून वेळ झाला आता जास्त काही बोलत नाही. आदरणीय पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज मंडळी श्री गुणीजन महाराज मंडळी वास्तविक मोरे महाराजांनी आमच्या कीर्तनात काळ घेऊन काल म्हणावं एवढा काय आमचा अधिकार आहे, परंतु सगळे ऋणानुबंध प्रेमाचे संबंध तुमच्या आरोग्य ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. आपल्या सर्वांचे करणारे एकदा नमस्कार करतो आणि वाणीला विराम देतो. निवेदन महाराज सांगते त्याप्रमाणे निवेदन होईल. पाच मिनिटं बसा, 5 मिनिटं सर्व आमच्या गायक महाराज मंडळीला विनंती, 5 मिनिटं बसा. आज या ठिकाणी पूज्य बाईंच्या 13व्याच्या विधीनिमित्त पुंडानी जाधव परिवाराच्या वतीनं आज 13व्याच्या विधीनिमित्त नैवेद्य, विधान आणि हरिकीर्तन आणि हरिकीर्तनानं आदरांजली समर्पित करण्याकरिता सर्व उपस्थित महाराज मंडळी, सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, आप्त इष्ट नातेवाईक सगळे सोयरे आपण सर्वजण उपस्थित आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हरिकीर्तनानं आदरांजली समर्पित करण्याकरिता सर्व मंडळीमध्ये आणखी विशेष करून आता सांगितलं महाराजांनी जिल्हा बँकेचे संचालक स्वर्गीय कर्डिले साहेबांचे सुपुत्र अक्षयदादा